आपण आता तयारी लागायचं आहे. अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं, अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे. तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे जात मोर्चा काढून एकच महत्त्वाचं वाक्य तिथं पाहिजे, आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत. 200-250 फक्त होते, ते 374 झाले आमचे. ते साहेब म्हणतात 17 जाती तुम्ही नवीन घेतल्या. कुठल्या 17 जाती घेतल्या? अहो ते कुठला समाज? ओबीसी अंतर्गत पोट जाती हे पोट जाती होत्या बरं का. लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या. पोट जाती होत्या. या लिंगायत परवाच्या दिवशी झालं ना, 8 दिवसापूर्वी, त्या लिंगायत समाजाच्या होत्या, पोट जाती होत्या. वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही. माळी समाजामध्ये हळदी माळी, कोळशे माळी, फुल माळी, आमच्या तसे 1 बैल केली, 10 बैल केले वगैरे वगैरे. तसं वंजारांमध्ये सुद्धा आहे, दलितांमध्ये सुद्धा आहे, सगळ्या आदिवासीमध्ये सुद्धा कितीतरी, भटक्या मुक्तांमध्ये सुद्धा कितीतरी पोट जाते. ते पोट जाते आहे. धनगरात समाजामध्ये 29 पोट, ती पोट जाते आहे. त्या नवीन जात. आणि ते कसं काय आहे त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं. आयोग वर्षभर 1.5 वर्ष त्याचा अभ्यास करतं. मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही यांना घ्या, आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतं. त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही 374 पर्यंत. परंतु मराठा समाज ज्या वेळेला आला त्यावेळेला देशमुख कमिटी, खत्री कमिटी, सराफ कमिटी, बापट कमिटी, 4ही आयोगांनी जे आहे नकार दिला. 4ही आयोगाने, परत हायकोर्टाने नकार दिला, परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आता आणि तुम्हाला हेही सांगतो, ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही, मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील, कुणीही अशी जात ओबीसीमध्ये, SC-मध्ये, ST-मध्ये टाकू शकत नाही. कारण ते शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं, भारत सरकारने मान्य, त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे. त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा. कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे. आयोगाने मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही. त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. नियम कायदा सांगतो ते हे सांगतो, कोर्ट सांगतं ते हे सांगतं. आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण हट्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं. पण आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही उपोषणं करणार, आम्ही जिल्ह्यातून मिरवणुका काढणार, तालुक्यातून. आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे. आपल्या मागणीवरती ठाम आहे. सरसकट शब्द वापरायला त्यांनी एकंदरीत सहमती दाखवली. सरसकट काय? सरसकट शब्द वापरून प्रमाणपत्र द्यावा अशी त्याची मागणी आहे. वगळून ना, वगळून चुकीचं तुम्ही प्रश्न चुकीचा आहे. सरसकट वगळून द्या, आहे अभ्यास करा प्रत्येकाचा. आमचं काय म्हणणं नाही. जे बिचारे कोणते ते कोणते आम्ही मान्य करतो ना. हट्टाग्रह काही नाही आहे आमचा. उपसमिती आहे, मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे तिच्यासमोर काही सूचना ठेवल्या जातात, ज्यामध्ये बीडच्या तिथल्या आमदारांनी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना कुणबी ग्राह्य धरून ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा, आरक्षण द्यावं, अशा स्वरूपाची एक नवी मागणी केली. आणि या इथे आमदारांची मागणी केली काय म्हणजे कायदा बाजूला आणि संविधान बाजूला ठेवलं जात नाही. हे संविधान आहे, हे कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणेच होईल. उद्या कोणी म्हणेल की मला दलित समाजात टाका आणि त्यांची मला हे द्या, नाही म्हणणार आम्हाला. तसं शेतकरी ज्या ब्राह्मणांच्या सुद्धा शेती आहेत, सगळ्यांच्याच शेती आहेत.
त्यामुळे शेतकरी म्हणजे काही हे असं नाही. आणि हे सांगितलं आहे ना त्यांनी, हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की होणार नाही, हे असं नाही शक्य. आणखीन काय आमदारांच्या मागणी आणून आणि आमदार आणि जरी अधिवेशनात जर एक मुख्य ठराव केला तरी ते होत नाही आहे. कसं करणार तुम्ही? त्याचा जो नियम आहे रस्ता, त्याच रस्त्याने जावं लागेल. आणि जे चुकीचं झालं तर कोर्टात ताबडतोब ते जाणार, खरंच होणार, संपणार. तेच तर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की चुकीचं काय केलं तर दुसऱ्या दिवशी संपेल ते. ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांचं वर्तन आहे त्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला. हायकोर्टाचंही असं म्हणणं आहे की हे आंदोलन आता हाताबाहेर जात आहे. कुठेतरी सरकार हतबल होतंय का या सगळ्या गोष्टींपुढे? ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा CSMT स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे. हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला पुढे आंदोलकांचा घेराव होता. सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामुळे? असं आहे की आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही, पण ती शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे. काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी जे आहेत त्यांना त्रास देण्यात आला. त्यांनी तक्रार केली की हे काय आहे. खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहेत, एक महिला आहे, खासदार आहे, त्या भेटायला आल्या की बाबा तब्येतीला सांभाळ. ही जी संस्कृती आहे, कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना? हां, त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांनी दाखवलं, गाडीवर बाटल्यावर. ही संस्कृती नाही ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक देणार आहोत. मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतील, आम्ही त्याचा निषेध करतो. हे बरोबर नाही. तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा. अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट का बघतील काय करायचं ते. आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना आंदोलनाला परवानगी देण्यात आली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली. सरकारला याचा अंदाजा नव्हता का की सगळे आंदोलक जर मुंबईत आले तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, संपूर्ण परिस्थिती कायद्याच्या हाताबाहेर झाल्याचं? असं आहे ना की ती परवानगी का कोणी दिलं हे काही मला काही कल्पना नाही. पण मी मगाशी सांगितलं की सर्वसाधारणपणे बघ कोणाला आंदोलन करायचं आहे तर ती शांततेने करावं. आणि त्याने लिहून दिलं आम्ही शांततेत करू, आम्ही आतमध्ये बसू, हे सगळं करू. आता हे लिहून दिल्यानंतर सुद्धा जर हे असे जर वागले, आता दिलं नसतं म्हणजे मी बाजू घेतो सरकारचा असं नाही. मी आज इथे OBCचा एक कार्यकर्ता होऊन बसलेलो आहे, पण नसतं दिलं तर बघा आमचं आंदोलन ते मुंबईत येऊन देऊ शकत नाही का नाही, असे सुद्धा टीका झाली असते. म्हणून कदाचित त्यांनी ते दिलं असेल, पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून. आणि हे असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हती, आम्हालाही नव्हती ना, कुणा नव्हती अशी अपेक्षा. हे असं होईल काहीतरी, असं करतील. जरांगेंच्या मंचावरती अनेक अभ्यासक आहेत, त्यांचं देखील ते त्यांच्याशी चर्चा करतात. ते म्हणतात हैदराबाद गॅझेटप्रमाणे किंवा इतर गॅझेटप्रमाणे आरक्षण लागू होऊ शकतं, त्यानुसार देखील त्यांचा अभ्यास सुरू आहे. द्या ना काय ते, द्या ना कसं काही लागू होतं आहे आणि सगळ्या मराठ्यांना लागू होतं तर द्या ना. आणि ते हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन द्या ना. अभ्यासक आहेत ते मोठे आहेत, आम्ही ते अभ्यासक नाही बाबा. पण हे जे वाचतो त्याच्यातून आम्हाला, आणि हे मी विधानसभेत सुद्धा वाचून दाखवलेलं आहे. त्यावेळेला मला वाटतं हे कोण होतं मग मला माहीत नाही, पण हाच विषय निघाला होता. त्यावेळेला मी विधानसभेत सगळं वाचून दाखवलेलं आहे. त्यावेळेला मला विचारत होतं ना, मग तुम्ही राजीनामा द्या, मंत्रिमंडळाचा राजीनामा. हां, ते एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेची गोष्ट. त्यावेळेला मी बोललो ना, हे सगळं दाखवलं. जरांगेंनी अजून एक मुद्दा काढलाय, तो म्हणजे सातारा गॅझेटचा त्यांनी विषय काढलेला आहे. सातारा गॅझेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जो मराठा आहे तो कुणबीमध्ये येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी सुद्धा सरकारनं वेळ घेतला पाहिजे असं एक नवी मागणी आता पुढे आलेली आहे.